नमस्कार मित्रांनो, कामधेनू किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी चित्रामाई आज तुम्हाला लाल मसाल्याच्या शेवगाच्या भाजीची रेसिपी करून दाखवणार आहे. चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक न्यू व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता भाजीसाठी लागणारं साहित्य: इथे मी कांद्याची पेस्ट करून घेतली आहे, टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे, इथे आपलं खोबऱ्याची पेस्ट आहे, त्याच्यासोबतच मी आलं लसूणसुद्धा बारीक केलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी शेवगाच्या ज्या शेंगा आहेत ते वाफळून घेतलेले आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, मोहरी, जिरं व हळद. चला तर आपण आपल्या रेसिपीला आता सुरुवात करूया. मी इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. आपण 1 चमचा साधारण तेल वापरत आहोत या भाजीसाठी. आता आपण हे तेलामध्ये थोड्याशा जिरं व मोहरी टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता कढई गरम झाल्यामुळे ते तेल, जिरं व मोहरी थोडी तडतडू लागले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट जी आहे ती टाकून घेऊया व चमच्याने त्याला चांगलं हलवून घेऊया. कांद्याची जी पेस्ट असते ती थोडी लालसर होईपर्यंत आपल्याला हलवायची असते. चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आपण आता याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट जी आहे ती टाकून घेऊया. आता तुम्ही बघू शकता इथे छान असा रेडिश कलर आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये खोबऱ्याची जी आपण पेस्ट बनवली ती टाकून घेऊया. परत एकदा चांगलं ते एकजीव करून घेऊया व परतून घेऊया. आता याच्यामध्ये कढीपत्ता व कोथिंबीर जी होती ती टाकून घेऊया. आता आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकून घेऊया. मी तर साधारण 2 चमचे 2.5 चमचा जो आहे ते गरम मसाला टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता असं एकजीव करून घेत आहे मी. मला काही तर त्याच्यामध्ये आता हळद आणि लाल तिखट देखील आपण टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट जे आहे ते टाकू शकता. मी ते 1.5 चमचा जो आहे तो लाल तिखट टाकून घेतलेला आहे. आता लगेचच आपण याच्यामध्ये थोडीशी हळद जी आहे ती पण टाकून घेऊया. मी असं चिमूटभर जी आहे ती हळद टाकलेली आहे व सगळं एकजीव करून घेऊया मसाला. आता आपण याच्यामध्ये जे उकडलेले आपल्या शेंगा होत्या त्या आणि त्याचं पाणी जे होतं ते टाकून घेऊया. उकडलेलं नाही म्हणता येणार त्याला, वाफाळून घेतलं होतं. एकच शिट्टी घेतली होती मी कुकरची. अशा प्रकारे मी ते त्याच्यात टाकून घेतलेलं आहे. मी ते पाणी वाया जाऊ दिलेलं नाही. ते पाणी आपण वाया नाही जाऊ द्यायचं, कारण त्याच्यामध्ये खूप सारे पोषण तत्व असतात जे शरीरासाठी खूप चांगले असतात. आता वरून सुद्धा आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेऊया. आपल्या अंदाजानुसार आपल्याला किती भाजी पाहिजे यानुसार आपण त्याच्यामध्ये पाणी ओतणार आहोत. जास्त हे पातळ भाजी करायची नाही, थोडासा मीडियम रस्सा जर राहिला तर ते जास्त चव लागते. आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या चवीनुसार कसं मीठ टाकतात ते तुम्ही बघू शकता. मी इथे 1 चमचा आणि त्याच्यावर थोडंसं टाकून घेतलेलं आहे. तसं तर तुम्ही समजू शकता की 2 चमचे मी असे मीठ टाकून घेतलेले आहे. परत एकदा त्याला चांगलं एकजीव करून घेत आहे व आता आपण त्या भाजीला उकळी येऊ देऊया. मी ते मध्यम आचेवर आपलं जे आहे ते ठेवलेली आहे भाजी, कारण त्याला मग मस्त अशी तरी येणार आहे. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छान अशी उकळी फुटायला लागलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे छान अशी उकळी फुटलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर जी आहे ती टाकून घेऊया. अशा प्रकारे आपली जी शेवग्याच्या शेंगाची भाजी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे. चला तर तुम्हाला आता ती एका वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये काढून दाखवते. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी चविष्ट अशी भाजी दिसत आहे. चला तर आपण आपली रेसिपी संपली आहे. आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. बाय बाय. अशा प्रकारे आपली मस्तपैकी शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.